सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळलेले आहेत, त्यामुळे शेतकरी देखील चिंतित आहे। आपण अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफ्ती उपबाजार समितीमध्ये आहोत। इथे आज निलाव झालेले आहेत। इथे देखील जे आहे मोठ्या प्रमाणावर कांद्याला कमी प्रमाणामध्ये जे आहे भाव मिळाल्यामुळे शेतकरी देखील आता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे। निलावाला जी आवक असते कांद्याची ती देखील यावेळेस मोठ्या प्रमाणावर कमी आल्याची पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत कांदा व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की दादा नेमकं कांद्याची आवक किती आलेली आहे आता यावेळेस आणि काय नेमकं दराची परिस्थिती। आता आवक मार्केटला फार घसरलेली आहे। साधारण 30 ते 35 हजार गोण्यांचीच आवक आता महानगर मार्केटला येते। याच्या आधी साधारण 1 लाख सव्वा लाखाच्या आसपास मार्केटमध्ये आवक असायची। तर सगळ्यात मोठं कारण असं आहे की मार्केटची आवक फार मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे म्हणजे मालाची क्वालिटी घसरल्यामुळे फार मोठा परिणाम आमच्या व्यापारावर पण होत आहे। त्यानंतर पुढे माल चांगले पोहोचत नसल्या कारणाने पुढच्या व्यापाऱ्यांची पण तक्रारी जास्त येतात। काय दर आता या आजच्या निलावाचे दर काय लागलेले आहेत? आज 2 ते 3 रुपयापासून तर 14 रुपयापर्यंत आज मार्केट आहे, नगर मार्केट आहे। काय एकंदरीत शेतकऱ्यांची भावना कशी राहील? शेतकऱ्यांची भावना शेवटी त्यांच्या हातात काही मिळत नाहीये आणि व्यापाऱ्यांना पण काही लाभ नाहीये। फक्त हे न नफा न तोटा या तत्वावर जे चाललंय व्यापाऱ्यांचं सुद्धा आणि शेतकऱ्यांना पण फार मोठं आर्थिक नुकसान चालू झालेलं आहे आता। आणि एकमेव कारण त्याला गारपीट आणि मागच्या महिन्यामध्ये जे मोठे पाऊस झाले, अवकाळी पाऊस, त्याचा मोठा फटका कांदा पिकाला बसलेला आहे यावर्षी। कांद्याला नेमकं काय परिणाम झाला? आता कांदा दर पूर्ण कोसळलेले आहेत, काय नेमकं कारण असं? यावर्षी आपण बघितलं तर जवळजवळ सप्टेंबरपासून कांद्याचे दर घसरलेलेच आहेत। याचं एक म्हणू शकतं की उत्पन्न जास्त होत आहे। इतर राज्य उत्पन्न करायला लागली कांद्याची। आधी फक्त महाराष्ट्रातच कांदे होत होते, आता तमिळनाडू, कर्नाटका, परत इकडे मध्य प्रदेश, गुजरात या भागात पण मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक घेतलं जाते। त्यामुळे काय होतं, देशावरती मागणी घटलेली आहे। ज्या त्या राज्यात लोकल माल आता सध्या सुरू आहे, त्यामुळे आपल्या मालांना इकडच्या मालांना थोडं डिमांड कमी आहे। उन्हाचा काय परिणाम जाणवलेला आहे कांद्यावर आणि त्याचा काही परिणाम झाला आहे? काय मार्चमध्ये ह्या वर्षी थोड्या काढण्या लेट झाल्या, कारण पाऊस झाल्यामुळे लागवडी उशिरा झाल्या आणि त्याचा परिणाम लेट काढणीवर झाला आणि त्याच्यामुळे अचानक मार्चमध्ये इतकी भयंकर हीट वाढली, तर त्यामुळे लेबर शॉर्टेज आलं, लेबर काम करायला तयार नाही होणार आणि त्यामुळे कांदा जमिनीतच राहिल्यामुळे थोडा उन्हाळा गेला। त्याच्यामुळे त्याला क्वालिटी, कलर क्वालिटीचं राहिली नाही आणि तोच माल तुम्ही बघितलं तर आज मार्केटमध्ये 90% कांदा तोच आहे आणि बाकी सर्व गोष्टींचे रेट वाढत चालले। तुमचं मजुरी म्हणा, ट्रान्सपोर्ट म्हणा, परत इव्हन बारदाणे तुम्ही आता कॅमेऱ्याने बघू शकता। आधी आमची तसं फक्त खाकी बारदाण्यात माल आहे, आता लाल गोण्या तुम्हाला जास्त दिसत असतील। तर जो खाकी बारदाना आहे तो झाला आहे 50-55 रुपये आणि हा पण बारदाना झाला 20-25 रुपये। म्हणजे याचे पण रेट आधी ही गोणी लाल गोणी 10 रुपयाला भेटायची आणि आपला बारदाना 25 ते 30 रुपयापर्यंत भेटायचा, तो बारदाना गेला 50 रुपयांवरती। म्हणजे सगळीकडूनच शेतकरी संकटात सापडला। त्यामुळे देखील हो, नक्कीच जे आहे सगळीकडूनच जे आहे शेतकऱ्यावर संकट ओढवलेलं आहे। अवकाळी असेल, त्याचबरोबर आता उन्हाचा तडाखा असेल, त्याचबरोबर आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे जे आहे सगळ्याच मालाचे जे आहेत ते भाव वाढलेले आहे। यामुळे कुठेतरी आता या कांद्याला देखील मोठा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।